the great happiness. तपोच ब्रह्मचर्यांच आर्य सच्चानदसनं निब्बान सच्चिकिर्याच ये तं मंगलमुत्तमम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वानंतर अर्थात आश्विन पौर्णिमेनंतर वर्षावासाच्या निमित्ताने आपल्या धम्मदीप बुद्ध विहारात उपस्थित नंदनवन कॉलनी आणि परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिका तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता निर्वाण प्राप्तीकरिता तथागतांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। भगवान बुद्ध श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये वास्तव्य करीत होते आणि त्या दरम्यान भगवंतांनी या महामंगल सूक्ताचा उपदेश दिलेला आहे, ज्यामध्ये अंतर्भूत 38 प्रकारचे मंगल सांगितलेले आहेत। आपण वर्षावासाच्या या कालखंडामध्ये बऱ्याच दिवसांपासून या महामंगल सूक्तावर धम्म चर्चा करीत आहोत, महामंगल सूक्ताचा धम्म अभ्यास करीत आहोत आणि त्यापैकी एक एक मंगल आपण क्रमाक्रमाने पाहत आहोत। महामंगल सूक्तातील शेवटचा जो भाग आहे, ज्या गाथेवरती आपण बऱ्याच दिवसांपासून फोकस केलाय, एकदम गांभीर्यपूर्वक ज्या गाथेचं विवेचन आपण करीत आहोत, ती गाथा म्हणजे सुरुवातीला आपण भंतीजींकडून जी ऐकतो ती म्हणजे तपोच ब्रह्मचर्यांच आर्य सच्चानदसनं निब्बान सच्चिकिर्याच ये तं मंगलमुत्तमं। या गाथेत भगवान बुद्ध म्हणतात की आर्य सच्चानदसनं ये तं मंगलमुत्तमं। आर्य सत्यांचं दर्शन करून घेणे हे गृहस्थ लोकांच्यासाठी सुद्धा अत्यंत मंगलदायी मंगलकारी आहे आणि त्या आर्य सत्यांच्या संदर्भात आपण पहिले आर्य सत्य पाहिले, दुसरे आर्य सत्य पाहिले, तिसरे आर्य सत्य पाहिले आणि चौथ्या आर्य सत्याचाच भाग म्हणून सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्ग जो निर्वाणाचा मार्ग आहे, ज्याला मध्यम मार्ग म्हटलेला आहे, त्या मध्यम मार्गाला आपण क्रमाक्रमाने त्या मध्यम मार्गातील 8ही अंग आपण पाहतो आहोत आणि 8 अंगांपैकी 6 अंग आपण पाहिलेले आहेत। 7वा अंग त्याचा पहिला भाग, दुसरा भाग आणि आज त्याचा तिसरा भाग उत्तरार्ध पाहणार आहोत। ते अंग म्हणजे सम्मा सती, ज्याला
सम्यक स्मृती म्हटलेलं आहे. तेव्हा आपल्या प्रवचन मालिकेतील आजचे हे जे प्रवचन आहे ते भाग म्हणजे 37वा भाग आहे. तेव्हा या 37व्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सम्मा सत्तीमध्ये, सम्यक स्मृतीमध्ये आपण जसं काही दिवसांपूर्वी पाहिलं होतं की अस्थिर मन आपलं ज्यामुळे होते, ते अस्थिर मन का होते, आपण जागरूक का राहत नाही, आपण सतर्क का राहत नाही, त्याचे कोणते कारण आहेत, तर ते कारण आपण पाहिले. ज्याला अडथळे म्हटलेलं आहे ते किती आहेत? 5 प्रकारचे अडथळे आपण पाहिलेले आहेत, जो की सम्यक स्मृतीचाच म्हणजे योग्य स्मृती ज्याला म्हटलेलं आहे, म्हणजे जागरूकता. स्मृती म्हणजे काय? तर जागरूकता, विवेकपूर्ण जागरूकता, सतर्कता त्याला म्हटलेलं आहे. आणि त्याचा भाग म्हणून सतर्क आपण का राहत नाही, तर 5 अडथळे सांगितले भगवंताने. एक कामविकाराचा अडथळा सांगितला, दुसरा क्रोधाचा अडथळा सांगितला, तिसरा आळसाचा अडथळा सांगितला, चौथा भ्रांतीचा अडथळा सांगितला आणि 5वा संशयाचा अडथळा सांगितला भगवंताने. हे 5 अडथळे जेव्हा जेव्हा कधी चित्तामध्ये आपल्या उत्पन्न होतात आणि ते सातत्यानेच उत्पन्न होतात आणि म्हणूनच आपलं मन एकाग्र बनत नाही, म्हणून आपण जागरूक राहत नाही, म्हणून आपण सतर्क राहत नाही. आणि हे 5 अडथळे जे आहेत ह्याची जाणीव करून भगवान बुद्ध देतात. आणि केवळ जाणीवच करून देत नाहीत, तर भगवान बुद्ध म्हणतात सम्यक स्मृतीच्या मार्गामध्ये जेव्हा आपल्याला लक्षात येते की ह्या 5 अडथळ्यांमुळे आपलं मन एकाग्र होत नाही किंवा आपण सतर्क जागरूक राहत नाही, तर मग या अडथळ्यांना दूर करण्याचा मार्गही असायला पाहिजे. बरोबर आहे ना? आपण जेव्हा जंगलामध्ये जातो तेव्हा तिथे काटे झुडपं वगैरे काय असतात. हे जे शहर आहे औरंगाबाद, मागे आपण चर्चा केली, तर आज जे शहर आहे या शहराचं जे परिक्षेत्र आता वाढलेलं आहे, हे पूर्वी पण एवढंच परिक्षेत्र असेल काय? नाही. ही नंदनवन कॉलनी असेल किंवा अजून आजूबाजूचा जो एरिया आहे, हा भावसिंगपुराचं गाव होतं म्हणतात. जेवढे पुरा नेऊन पुरा, हे पुरा म्हणून जेवढे काही आहेत, तर पुरा म्हणजे गाव म्हटलेलं आहे बा. तर हे जेवढे काही पुरे आहेत, तर पुऱ्याला एरिया किंवा इलाका किंवा गाव असं काही संबोधलेलं आहे म्हणतात. तर असे भरपूर पुरे आहेत इथे. तर मग या शहराचा जसा विकास झाला, सिडको हडको हा एरिया जो आहे स्वतंत्र एरिया निर्माण केला गेला. तर लोक सांगतात जे सिडको हडकोच्या पूर्वीचे आहेत या शहरामध्ये फार मोठमोठे झाडं होते म्हणतात, तिकडे जंगल होतं म्हणतात, लोक जायला घाबरायचे. हर्सुल परिसरामध्ये जरी आपण पाहिलं, दिल्ली गेट संपलं की हर्सुल म्हणजे ते गाव होतं ना, मध्ये काहीच नव्हतं. आणि आता जर कधी आपण पाहिलं तर लगेच सांगवी काय चौका काय, त्या चौक्यापर्यंत. इकडे तुम्ही जर जालना रोडने गेलात तर करमाडपर्यंत MIDCचं तर एवढा विकास झालेला आहे. 7 स्टार MIDC तिकडे सेंद्रा MIDCच्याही पुढे मला वाटतं निर्माण केल्या गेली आहे आणि करमाडपर्यंत तिचं क्षेत्र आहे. औरंगाबाद जर असं पाहिलं तर आपण इकडे पण खूप लांबपर्यंत सगळीकडे लांबला आहे. हे सांगतोय यासाठी की जेव्हा मनुष्य वस्ती नव्हती तेव्हा जंगल होतं, झाडं होते, पशु पक्षी प्राणी असतील तेव्हा काटेरी वनं असतील तेव्हा काटेरी झाडं असतील. पण आता ती काटेरी झाडं आहेत का? आता ती झुडपं आहेत का? आता ती मोठे मोठे वृक्ष आहेत का? तर नाही आहेत. आता टोले जंगल, सिमेंटचं जंगल बनलंय. हिरवं जंगल गायब केलं मनुष्याने आणि सिमेंटचं जंगल निर्माण केलं. म्हणून गरमी आणि पाऊस कमी पडणे ह्या ज्या काही समस्या आहेत ह्या माणसांमुळेच आहेत, जगातल्या दुसऱ्या कोणत्या प्राण्यांमुळे नाही आहेत. जेवढे प्रॉब्लेम्स आज क्रिएट होत आहेत, जेवढे आजार पण वाढत आहेत, नवीन जे आजार येत आहेत, याला खरं तर कोण कारणीभूत आहे? माणूसच कारणीभूत आहे. झाडं तोडायच्या मागे आहे, लावायच्या मागे झाडं नाही आहे, झाडाला कोणी पाणी देत नाही आहे. आणि त्यामुळे हे सांगतोय यासाठी की मग अडथळे जे काही होते मनुष्याच्या दृष्टिकोनातून, बाहेरील अडथळे मनुष्यानं ते
काढून टाकले, तोडून टाकले आणि तिथे असे घर तयार केले, वस्त्या निर्माण झाल्या. तर भगवान बुद्धांनी मनाच्या संदर्भातीलही 5 अडथळे जे सांगितले तर त्या अडथळ्यांना दूरही केल्या जाते असं भगवंताने सांगितलंय. बघा, केवळ 5 अडथळे सांगून थांबले नाही भगवान बुद्ध, तर त्या अडथळ्यांना दूर करण्यासाठीचा पण मार्ग भगवंताने सांगितलाय. म्हणून या 4 आर्य सत्यांमध्ये बघा, केवळ दुःख सांगून शांत बसले का भगवान? नाही, दुःखाचं अस्तित्व सांगितलं भगवंताने, सर्वत्र आहे. दुःखाचं कारणही सांगितलं, दुःख निवारण करता येते हेही सांगितलं, आशावादही निर्माण केला आणि भगवंताने दुःख निवारण्याचा उपायही मार्गही सांगितला जो आपण पाहतो आहोत. आणि मग हाच दुःख मुक्तीचा मार्ग आहे. आणि म्हणून दुःख मुक्तीच्या मार्गातील 5 अडथळे आपण पाहिले आणि त्यानंतर आज आपण पाहणार आहोत त्याला परिहार कशा प्रकारे केल्या जाऊ शकते. या अडथळ्यांचा परिहार म्हणजे अडथळ्यांना नष्ट कसं केलं जाऊ शकते, हे अडथळे दूर कसे केले जाऊ शकतात, यासाठी भगवंतांनी जो मार्ग सांगितला तो मार्ग आहे 7 प्रकारचा मार्ग आहे. बोधीचे 7 अंग सांगितले, त्याला सप्तबोध्यांग असं त्रिपिटकामध्ये साहित्यामध्ये आहे. आपल्यापैकी कुणाकुणाला ठाऊक आहे सप्तबोध्यांग? तर त्याबद्दल आपण आज विवेचन पाहणार आहोत. ज्यांनी वाचलं असेल त्यांना माहिती असेल, पण ज्यांनी वाचलं नसेल परंतु बोध्यांग 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 हा शब्द तरी ऐकला असेल बऱ्याच लोकांनी, तर मग ते बोध्यांग किती आहेत? 7. आणि बोध्यांग का म्हटलाय त्याला? तर त्याचा विग्रह जर केला, बोधीचे अंग त्याला बोध्यांग म्हटलेला आहे. बोधीचे अंग, जेव्हा ज्ञान उत्पन्न होईल, जेव्हा प्रकाश उत्पन्न होईल, जेव्हा अंधार नष्ट होईल आपल्या चित्तातील, हे चित्ताशी संबंधित आहे, मनाशी संबंधित आहे. हे जे विषय आहेत हे कशाशी संबंधित आहेत? मनाशी संबंधित आहे, चित्ताशी संबंधित आहे. आणि चित्तच आपल्याला चालवते, बसवते, दुखी करते, सुखी करते. मनोपुंगमा धम्मामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलंय, मुख्य कोण आहे? मनच आहे. सुख करता आणि दुःख हरता मनच आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी आता या 5 अडथळ्यांना दूर करण्यासाठीचा जो मार्ग सांगितला त्याला बोध्यांग म्हटलेला आहे. आणि ते 7 बोध्यांग आहेत. आणि भगवान म्हणतात, जो कोणी व्यक्ती, भगवंतानं इथे जात, धर्म, भिक्षू, उपासक असा काही उल्लेख कुठल्याच उपदेशामध्ये केला नाही तुमच्या माहितीसाठी. फक्त समोर बसलेले जे कोण आहेत तर त्यांना उद्देशून फक्त भगवंताचा उपदेश आहे. पण याचा अर्थ असा कधीच लावलेला नाहीये भगवंताने की जे समोर बसले त्यांच्यासाठीच उपदेश आहे. भगवंताचा उपदेश, भगवंताचा धम्म हा सार्वजनिक आहे, सर्वांच्यासाठी आहे. फक्त फरक एवढाच असायचा की कधी कधी भिक्षू समोर बसलेले असायचे तर भगवान बुद्ध शब्द प्रयोग करायचे, भिक्खूंनो. आणि कधी ग्रहस्थ असतील तर ग्रहस्थांनो असा शब्द प्रयोग करायचे भगवान बुद्ध. आणि त्यामुळे हा जो उपदेश आहे 4 आर्य सत्याच्या संदर्भातील, खरं तर बाबासाहेबांनी 2-4 प्रश्न जे बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये उत्पन्न केले, लोकांमध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी. म्हणजे माझा असा त्याच्याबद्दल ओपिनियन आहे की आपल्या लोकांमध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी अभ्यासाची. पण काही ठिकाणी लोकांना पाहतो तर बाबा जिज्ञासा गेली कोणीकडे, हे भांडणच करत राहते. आपल्यात हे आहे म्हणते, आपल्यात ते नाही म्हणते, आणि तुमचा अभ्यासच नाही म्हणते. हे जाग्यावरच उड्या घेणारे लय लोक असे. तर जाग्यावर उड्या घेणारे जे लोक आहे ते माझ्या मते कधी कधी प्रॅक्टिकली होत नाहीत. आणि प्रॅक्टिकली होणं हे बुद्ध धम्मामध्ये महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आणि ध्यान हे प्रॅक्टिकल अंग आहे बुद्धिझमचं. आणि त्यामुळेच तर भगवंताने सांगितलं आहे की प्रज्ञेचं अंग आपण पाहिलं, त्यानंतर शीलाचं अंग आपण पाहिलं, आणि आता हे समाधीचं अंग आपण पाहतो आहोत. सम्यक स्मृती कशाचा भाग आहे? समाधीच्या अंगाचा भाग आहे. मी समाधीवरती सुद्धा भाष्य करणार आहे. जेव्हा सम्यक समाधी आपण पाहू ना, तेव्हा सम्यक समाधी काय आहे, आर्य अष्टांगिक मार्गातील शेवटचा अंग, त्यावरती पण भाष्य करणार आहे. आपण जवळ आलोत, मात्र दिवस कमी राहिले. पण महामंगल सूत्र मात्र पूर्ण करेलच. आणि महामंगल पूर्ण केल्याशिवाय आपला वर्षावा संपणार नाही. चाहे 16 तारखेचं कठीण चिवरदान होऊ दे, पण महामंगल सूत्र मात्र
कंप्लीट करणार आपण. आणि म्हणून हे 4 आर्य सत्य सांगत आहोत आपण, त्याचाच हा भाग आपण पाहतो आहोत. निर्वाणाचा मार्ग ज्याला म्हटलेला आहे. अशोक चक्र अजून आपलं संपलेलं नाही आहे. आपण जे अशोक चक्र पाहतो आहे संपलेलं नाही आहे, ते त्याचाच हा भाग आहे. आणि त्यामुळे मी आपणास सांगेल आता की मागे तुम्हाला जसं सांगितलं मी की सत्तिपट्ठाण सुत्तामध्ये भगवंतांनी किती प्रस्थान सांगितलेले आहेत? 4 स्मृती प्रस्थान सांगितलेले आहेत, नाही का? कायानुपස්සना मागे तुम्हाला सांगितलं बघा, लक्षात आले आहे विद्यार्थिनी? कायानुपස්සना सांगितलं तुम्हाला. हे शरीराबद्दलचा अनित्य भाव जो आहे तो पाहणे विशिष्ट प्रकारे. पण कसा पाहणे सांगितलेला आहे? 3-3दा आरशात पाहून कायानुपස්සना करता येईल का? नाही. तर ध्यानाच्या माध्यमातूनच कायानुपස්සना करता येईल. डोळे बंद केल्याशिवाय कायानुपස්සना करता येईल का आपल्याला? नाही. तर असं पाहत राहिलो कायानुपස්සना करतो, तर मग चित्त भलतीकडेच जाईल. माझं नाक वेगळंच झालं वाटतंय, माझा डोळा वेगळाच झाला, माझा कान वेगळाच झाला. ही कायानुपස්සना आहे का? ही कायानुपස්සना नाही. ही भलतीकडेच नेणारी कोणती काय असेल ते मार्ग असेल. आणि त्यामुळे कायानुपස්සना हे 4 स्मृती प्रस्थानातील एक अंग सांगितलं आहे. त्यानंतर वेदनानुपස්සना सांगितलं आहे, वेदनानुपස්සना. त्यानंतर चित्तानुपස්සना सांगितलं आहे. आणि त्यानंतर धम्मानुपස්සना सांगितलेलं आहे. आलं लक्षामध्ये? बापा तुम्ही लिहून घेता, काही डोक्यात घेता. तर सांगतोय जस्ट की किती स्मृती प्रस्थान सांगितले भगवंताने? 4 स्मृती प्रस्थान सांगितले. तर कायेला पाहण्यासाठीचं एक स्मृती प्रस्थान सांगितलं, कायानुपස්සना. कायेला विशिष्ट प्रकारे पहा की काया कशी परिवर्तनशील आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर होणारी आहे. कसे उदय वे होतो, आपलं हृदय कसं उत्पन्न होते आणि थांबते, पुन्हा उत्पन्न करते आणि थांबते. हे रक्त निर्माण करते, पांढऱ्या पेशी निर्माण करते, लाल पेशी निर्माण करते आणि कधी कधी लाल पेशी थांबवते, कधी कधी पांढऱ्या पेशी थांबवते. माहिती तुम्हाला? हे बघा, हार्ट जे आहे, आपलं हृदय जे आहे, याचं धडकणं हे सुरूच राहते. आपण जरी झोपलो तर हे थांबते का? आणि हे कधी थांबलं की आपण परमनंट झोपलो. मग चिमटा घ्या, मग पाणी पाजा, मग तुम्ही रडा, त्याला कुंकू लावा कंपाळभर, का शिक्के लावा, कॉईन लावा, खोबरं फेका, काय फेका, फरक पडते का? काही चिरफाड केली तरी फरक पडत नाही. पहिल्या काळात म्हणे बापा ते पोस्टमार्टमला न्यायचे, त्या खोपडीवर हातोड्याने घाव घालून फोडायचे. म्हणे काय माहिती खरं होतं की खोटं होतं? ते होतं. तोडायचे हे तर तेव्हा ना मायो म्हणते, ना बापो म्हणते, ना मम्मी म्हणते, ना काय म्हणते. म्हणू शकते का? हे नाही म्हणू शकत. तर म्हणून भगवंताने सांगितलं की या कायेला प्रत्यक्ष कशी काया आहे आपली, तिला पाहण्यासाठी कायानुपස්සना सांगितलं. नंतर वेदनानुपස්සना सांगितलं. वेदनानुपස්සनामध्ये काय सांगितलं भगवंताने? सुखद, दुःखद आणि असुखद, अदुःखद, सुखद, दुःखद हे जे काही वेदना सांगितल्या भगवंतानं, तर त्याला पाहायला सांगितलं. कधी सुखद वेदना उत्पन्न होतात, कधी दुःखद वेदना उत्पन्न होतात. हा सगळा जो भाग आहे हा ध्यानाचा भाग आहे. सुखद वेदना आणि दुःखद वेदना, सुखद दुःखद वेदना, असुखद अदुःखद वेदना, असुख अदुःख, हे जे काही आहे ते आपल्या वेदनेला पाहण्याच्या संदर्भात सांगितलं आहे. आणि वेदना कोणत्या? तर हे वरवर करणी वेदना नाही. गुडघा दुखण्याच्या, डोकं दुखण्याच्या आणि अजून काय पोट दुखण्याच्या वेदना ह्या वेगळ्या. आणि मनाच्या भावावरती, मनाच्या लेवलवरती जेव्हा आपण पाहू डोळे बंद केल्यानंतर, कधी सुखद वेदना, कधी दुःखद वेदना, तर त्या वेदनेला पाहणे प्रत्यक्ष. ही वेदना कशी उत्पन्न होते आहे, ती कशी घर करत आहे आणि पुन्हा आपोआप कशी नष्ट होत आहे, तर त्या वेदनेला पाहणे भगवंताने सांगितलं वेदनानुपස්සना. नंतर चित्तानुपස්සना सांगितलं, म्हणजे चित्त कसं उत्पन्न होते, चित्तामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्त्या कशा उत्पन्न होतात. घडीतच हसते, घडीतच रडते, घडीतच बोलते, घडीतच शांत बसते, घडीतच बस म्हणते, घडीतच म्हणते उठ, घडीतच म्हणते चाल, घडीतच म्हणते पळ.
खाय म्हणते, खाऊ नको म्हणते, झोप म्हणते, झोपू नको म्हणते, हे जे जे काही म्हणते हे कोण म्हणते? चित्त. तर चित्तानुपස්සना, चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे धर्म आहेत, धर्म म्हणजे भाव, भावना, त्याला म्हटलेलं आहे. स्वभाव, चित्त स्वभावाला चित्त धर्म सुद्धा म्हटलाय कधी कधी. मनोपुब्बंगमा धम्मा, इथं शब्द आलाय बघा त्याला. तर म्हणजे ते धम्म उत्पन्न होते तिथे, चित्ताच्या ज्या काही अवस्था आहेत त्या उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, म्हणून चित्तानुपස්සना सांगितलेला आहे. आणि त्यानंतर सांगितलं धम्मानुपස්සना. तर धम्मानुपස්සनामध्ये काय सांगितलं आहे? स्वाख्यातो भगवता धम्मो संदिठ्ठिको अकालिको यही पस्सिको ओपनेयिको पच्यतं वेदितब्बो विन्युहिती. हे काय सांगितलं आहे? हीच धम्मानुपස්සना आहे. धम्माची व्याख्या केलेली आहे की धम्म किती महान आहे. त्याच्यावर नंतर सांगेल मी धम्मामध्ये असलेले गुण. कधी सांगतो काय माहीत बापा, काय काय म्हणतील. भंतेजी म्हणते हे सांगतो ते सांगतो, काय काय सांगतो, कधी सांगते काय माहिती. हे संपदा संपेना पण सांगणार हे मात्र निश्चित आहे. हो हा, हे सांगणार बिलकुल. बुद्ध वंदना घेणारे लोक असतात, धम्म वंदना घेणारे लोक आहेत, संघ वंदना घेणारे लोक आहेत. तर हकीकतमध्ये आपण कोणती वंदना करतो? कोणत्या बुद्धाला बुद्धं शरणं गच्छामी म्हणतो, कोणत्या धम्माला धम्मं शरणं गच्छामी म्हणतो आणि कोणत्या संघाला संघं शरणं गच्छामी म्हणतो, ह्याचं विश्लेषण आपण करणार आहे. निश्चितच करेल. इथे करेल नाही तर कुठेतरी करेल, पण करेल. द ग्रेट हॅपीनेस, द ग्रेट हॅपीनेस मात्र तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेल. आणि हा आपला वादा आहे सर्वांच्या संदर्भामध्ये. तर मग धम्मानुपස්සना करावी लागते. धम्म कसा महान आहे आणि धम्म कसा भगवंताचा आहे, तो आपल्याला सुखी जीवनाचा किंवा निर्वाण प्राप्तीचा मार्ग कसा उपलब्ध करून देतो आणि हे अडथळे कसे दूर करून देऊ शकतो, यासाठीचे 4 स्मृती प्रस्थान आहेत. आणि ते 4 स्मृती प्रस्थान सुद्धा अत्यंत जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत. ध्यानाच्या मार्गामध्ये जर आपल्याला त्याचा अभ्यास नसेल तर आपलं ध्यान होऊ शकत नाही. आणि या जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक साधकाला हे 4 स्मृती प्रस्थान समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि या 5ही अडथळ्यांच्या माध्यमातून हे 4 आपण स्मृती प्रस्थान देखील समजून घेतले पाहिजे. तर आता आपण पाहू बघा सप्तबोध्यांग. आता सप्तबोध्यांग हा काय आहे? परिहार करण्याचा मार्ग आहे. म्हणजे या 5ही अडथळ्यांना आपण या सप्तबोध्यांगाच्या माध्यमातून नष्ट करू शकतो, संपवू शकतो. तर त्यातलं पहिलं अंग बघा, जे खरं तर आपण पाहतोच आहोत, त्याला म्हटलेलं आहे स्मृती. स्मृती, स्मृती म्हणजे जागरूकता, सतर्कता, विवेक, त्याला म्हटलेलं आहे. विवेक, लगेच काय पाहतो आहोत हे समजलं पाहिजे. सम्यक आपल्याला सम्यक दृष्टीने पाहण्यासाठी सम्यक स्मृती जागी असली पाहिजे. सम्यक दृष्टी मुख्यच आहे आणि बाकीचे सगळे तिच्या भोवती फिरणारे हे अंग आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता विषय निघाला म्हणून. सम्यक दृष्टी हे आर्य अष्टांगिक मार्गातली प्रमुख मुख्य अंग आहे आणि सम्यक दृष्टीच्या अवतीभोवती फिरणारे हे 7 बाकीचे सोडलेले अंग आहेत. सम्यक दृष्टी, सम्यक दृष्टी आपली जी आहे तर भगवंतांनी योग्यच सांगितली. आणि या सम्यक स्मृती सुद्धा त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जागरूकपणे पाहणे, पाहताना मी पाहत आहे, तिथे कुठलाही भाव नसेल तेव्हा ती सम्यक स्मृती आहे. म्हणजे जागरूकता आहे, होश आहे. तिथे जिथे होश आहे तिथे स्मृती आहे. आणि भगवंताने सांगितलं आहे की स्मृती जर असेल, आपण जागरूक जर असेल, तर मला सांगा, जागरूक असेल तर काम विकारामध्ये तल्लीन होऊ शकते का कोणी? होशमध्ये असेल, जागरूक असेल तर कोणी क्रोधामध्ये तल्लीन होऊ शकेल का? कोणी आळसामध्ये तल्लीन होऊ शकेल का? कोणी भ्रांतीमध्ये जाईल का? आणि कोणी संशयामध्ये जाईल का? जर स्मृती असेल आपल्यामध्ये उत्पन्न झालेली, सप्तबोध्यांगापैकी एक स्मृती उत्पन्न झालेला असेल, स्मृतीचं अंग उत्पन्न झालं असेल, तर आपण सतर्क राहतो, होशमध्ये राहतो. काय बोलतोय, काय ऐकतोय, कसा विचार करतोय, कसं वागतोय, कसं वर्तन ठेवतोय, ह्याच्यासाठी कारणीभूत स्मृती हे अंग, बोध्यांगातील हे अंग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं भगवंताने सांगितलेलं आहे.
त्यानंतर सांगितलं बघा धर्मविचय, हे दुसरं अंग सांगितलं. धर्मविचय, धर्मविचय म्हणजे काय म्हटलेलं आहे त्याला, की मनोप्रवृत्त्या ज्या असतात आपल्या, मनोप्रवृत्त्या उत्पन्न होताना लक्षात आलं पाहिजे की कोणती मनोप्रवृत्ती उत्पन्न झाली आहे. आता त्याला या धर्मविचयला प्रज्ञा सुद्धा म्हटलेला आहे. हे प्रज्ञेचं अंग आहे. प्रज्ञा तर पाहिजे आपल्याला. स्मृती जागरूक ठेवण्यासाठी प्रज्ञा महत्वाची आहे. प्रज्ञा खूपच महत्वाची आहे. प्रज्ञा असेल तर आपल्याला समजेल की मी लबाड बोलत आहे. प्रज्ञा असेल आपल्याला, जागरूकतेबरोबर प्रज्ञा असेल तर आपल्याला समजेल की मी चुकीचं वागत आहे, मी चुकीचं बोलत आहे, मी चुकीचं काम करत आहे, कर्म करत आहे. हे केव्हा समजेल आपल्याला? होशपूर्वक प्रज्ञा आपल्याकडे असेल, म्हणजे धर्मविचय आपल्याकडे जेव्हा असेल तेव्हा आपल्याला समजेल की आपल्यामध्ये, चित्तामध्ये कोणती प्रवृत्ती उत्पन्न होत आहे, झालेली आहे, कोणती प्रवृत्ती नष्ट होत आहे आणि नष्ट झालेली आहे. हे केव्हा समजेल आपल्याला? जेव्हा आपल्यामध्ये धर्मविचय हे बोधांगाचं अंग जेव्हा असेल तेव्हा. तिसरं अंग सांगितलं भगवंतानं वीर्य. हालाकी आपण पाहिलं आहे, ह्याचे सगळे अंग विस्ताराने पाहिले आहे म्हणून थोडंसं फास्ट घेतो आम्ही. वीर्य हे सुद्धा बोधीचं एक अंग सांगितलेलं आहे, तिसरं अंग. वीर्य म्हणजे काय? तर उत्साह. वीर्य म्हणजे काय? उत्साह. कोणता उत्साह? सत्कर्म करण्यासाठीचा उत्साह आणि दुष्कर्मांना संपवण्याचा उत्साह. कुशल कर्म करण्यासाठीचा उत्साह आणि अकुशल कर्मांना संपवण्याचा, नष्ट करण्याचा उत्साह, त्याला म्हटलेला आहे भगवंताने वीर्य. हे बोधांगाचं एक अंग आहे. तर मला सांगा, जर उत्साह असेल आपल्यामध्ये, काम विकाराला नष्ट करण्यासाठीचा, क्रोधाला नष्ट करण्यासाठी जर उत्साह असेल, आळसाला संपवण्यासाठी उत्साह असेल, नाही का, भ्रांतीला संपवण्याचा उत्साह असेल, संशयाला संपवण्याचा उत्साह असेल, तर आपल्यातून हे पाचही अडथळे गायब होतील की नाही, नष्ट करू की नाही. पण उत्साह नसेल, ठीक आहे, आज ध्यान केलंय आणि उद्या ध्यानच नाही, हो आता माझी झोपच झाली नाही. आज विहारात आले आणि उद्या नाही, हो माझं काहीतरी दुखते, पाहुणे आले विहारात येत नाही. आता हा होश आहे का? हा उत्साह आहे का? तर भगवंताने सांगितला उत्साह खूपच महत्वाचा आहे. अभ्यासात देखील, समजा जो विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही गोष्ट खूप महत्वाची आहे की उत्साह असला पाहिजे. उत्साह असल्याशिवाय विद्यार्थी अभ्यास नाही करू शकत. त्याच्यामध्ये उत्साह असला पाहिजे. उत्साह असल्याशिवाय अभ्यास नाही करू शकत. त्यानंतर भगवंताने सांगितलं आहे प्रीती, हे एक अंग आहे. प्रीती, तर प्रीती हे चौथं अंग जे सांगितलं आहे, तर प्रीतीला म्हटलेलं आहे सत्कर्म करताना होणारा, उत्पन्न होणारा आनंद. दान देताना आनंद आपल्यामध्ये उत्पन्न झाला पाहिजे. प्रीतीचं अंग उत्पन्न झालं पाहिजे. प्रीतीचं अंग उत्पन्न होणे म्हणजे काय? आनंद. सत्कर्म करताना आपल्याला आनंद झाला पाहिजे की मी सत्कर्म करत आहे. बघा तुम्ही, काही काही लोक एकदम सत्कर्म करण्यामध्ये, सेवा करण्यामध्ये आनंद मानतात बघा, आणि काही काही लोक आनंद मानत नाही. घरी कोणाला सांगावं बा माझं डोकं दाबून देतो का, डोकं दाबून देते का, तर आपल्याच कंपाळावर गाठी पडतात अगोदर, नाही का. तर हा आनंद आहे का? नाही. तर पाय दाबून देण्याचा आनंद, हातपाय दाबून देण्याचा आनंद, डोकं दाबून देण्याचा आनंद, कपडे धुण्याचा आनंद, सेवा करण्याचा आनंद, भोजन करतानाचा आनंद, याच्यात आनंद तेव्हा असू शकतो जेव्हा आपण होशमध्ये आहोत, जेव्हा जागरूक आहोत, नाही का, तेव्हा आनंद आपल्यात उत्पन्न होऊ शकतो. तर हे संबंधित आहे, एकमेकांशी संबंधित अंग आहेत, परस्परावलंबी आहेत, हे एकमेकांशी संबंधित अंग आहेत. तेव्हा ध्यानाचं अंग उत्पन्न होत असताना हे एक वीर्य अंग उत्पन्न होते. आपण तेव्हा आनंदित असतो, एकदम प्रसन्न. कोणतंही कार्य करताना आपण प्रसन्न राहतो, सत्कर्म करताना आपण प्रसन्न राहतो, एकदम होशमध्ये राहतो. त्याला प्रीतीचं अंग म्हटलेलं आहे, चौथं अंग. पाचवं अंग सांगितलं भगवंतानं बघा, प्रश्रब्धी असं अंग आहे. तर प्रश्रब्धी म्हणजे काय?
तर चित्ताची शांतता किंवा चित्ताला मिळणारं सुख हे एक अंग उत्पन्न होते. जेव्हा आपण 5 अडथळे दूर करू तेव्हा चित्त शांत होते आपलं, एकदम निरव शांतता. कोणी रागवा, कोणी बोला, कोणी भांडा, कोणी काय करायचं ते करा, आपलं चित्त मात्र शांत राहते. भगवंताचं चित्त कसं होतं? शांत होतं चित्त. तर चित्त शांत करण्यासाठी भगवंताने हे उपाय सांगितलेले आहेत. एवढे 5 अडथळे दूर केल्याशिवाय चित्त शांत होईल का? बिलकुल होऊ शकत नाही. आणि म्हणून हे एक अंग भगवंताने 5वं सांगितलेलं आहे. चित्ताची शांतता मिळते आपल्याला, चित्त सुखी होते आपलं, तिथे मात्र दुःख नाही. काहीही जरी झालं तर दुःख होत नाही. मार लागला, जखम झालं, उपाशी राहिलो काय, किंवा अजून काय काय सोबत आपल्या घडलं काय, तिथे आपण अशांत राहत नाही, तिथे दुःखी होत नाही, तिथे नाराज राहत नाही, तिथे एकदम शांत राहतो आपण. जो जो हो रहा है सो हो रहा है. आपल्या रडण्यानं, आपल्या दुःखी होण्यानं, आपल्या कष्टी होण्यानं होणाऱ्या गोष्टी थांबतात का? नाही थांबत. आपण किती जखडू 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 जरी ठेवलं आपलं मन एखाद्या गोष्टीत, वस्तूत, तर ती गोष्ट थांबते का आपल्यासाठी? थांबत नाही. भगवंताने सांगितलं कोणतीच गोष्ट आपल्यासाठी थांबत नाही, कोणतीच गोष्ट व्हायची थांबत नाही आपल्यामुळं. जे जे व्हायचं आहे ते ते होतच. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं की तिथे मनाची शांती ही खूप महत्त्वाची आहे. बऱ्याचदा लोक अशांत असल्यामुळेच दुःखी आहेत. 99% लोक अशांत आहेत आणि त्यामुळेच तर दुःखी आहेत. समाधान नाही म्हणतात, आनंद नाही म्हणतात, काय काय नाही म्हणतात, नाही 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 म्हणते, स्वतःला नाही नाही म्हणते आणि त्याच्यात दुःखी राहते. कधी आहे आहे म्हणतच नाही. आहे आहे म्हटलं तर मग ते वाटेल बाकी आहे, नाही नाही म्हटलं की ते नाहीच नाहीच होते. आताच एका ठिकाणी मी वाचलं, एक पोरगा वैतागून गेला बाहेर जंगलामध्ये आणि पहाडी होती, त्या पहाडीच्या तिथं दरी होती आणि त्या दरीत गेला तो आणि दरीत जाऊन शिव्या देत होता. आता दरीत जाऊन शिव्या, बाप्पा कोण ऐकते काय? लोक माघाऱ्या बोट मोडतात असे आम्ही पाहिलं लहानपणी. माघाऱ्या पण पुटपुट पुटपुट करते हे असं आणि शिव्या देते, मड बसो काय 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 म्हणतात लोक. माघाऱ्या पण शिव्या देतात ना लोक, का समोर थोडी शिव्या देतात? तर तो पोरगा गेला, वैतागून गेला होता जीवनाला आणि गेला त्या दरीमध्ये कपारीमध्ये उभा राहिला, इकडनं डोंगर त्याच्या, आणि तिथे मग शिव्या देत होता. जी कोणती शिवी तो उच्चारत होता तर त्याचा प्रतिद्वंद त्याला ऐकायला मिळत होता. मग तो परेशान झाला. मग घरी गेला आणि त्यानं बापाला सांगितलं त्याच्या. आता त्याचा बापच होता, हुशार होता बाप. बापानं 4 उन्हाळे पाहिलेले असतात. पोराला जरी कधी वाटलं की बा मी लय शिकलो, लय पैसे कमवतो, लय काय काय मला येते पुस्तकातलं लेखणीतलं, तरी जीवनाविषयक जे ज्ञान आहे, जे अनुभवातून आलेलं ज्ञान आहे, आपण कोणीच मायबापापेक्षा जास्त हुशार होऊ शकत नाही. बुद्धाला, अरहंताला सोडलं किंवा मार्गफल वाले जेवढे असतात त्यांना जर सोडलं तर सर्वसामान्य जेवढे लोक आहेत या जगतामध्ये ते भलेही मंगळयान घेऊन चंद्रावर जावोत, मंगळावर जावोत, अजून काय काय निर्माण करोत, पण मायबापापेक्षा हुशार या जगात आपल्या कोणीच नाही आहे. तुम्ही मी कोणी असो, आहे का हुशार? हो की नाही? तुम्हाला वाटते मग आम्ही म्हातारे झालो, आमचे माय बाबा आमच्यावर म्हातारे झाले आणि म्हातारीला तर काहीच कळत नाही, म्हणते जी म्हणते की मायबापाला जास्त कळते. कोणी कोणी म्हणत झालं आमचा बाप तर म्हातारा झाला, बापाला तर लक्षातच राहत नाही, म्हणते जी तर म्हणते बापा बाप पण मायन लयच हुशार असतं आपल्यापेक्षा, आम्ही तर समजतो काहीच येत नाही. तर हे वर करणी झालं. आपल्या चेहऱ्याकडे पाहिलं की माय बरोबर ओळखते. ही बाळा चेहरा सुकला म्हणते तुझा, काय झालं, कोणी बोललं का, काही मनाच्या विरुद्ध घडलं का, भांडण केलं का कोणाबरोबर, बायकोनं भाकर दिली नाही का, बायको नाराज झाली का, हे ओळखते. बा मायशिवाय कोण ओळखू शकते? बघा जो मला सांगतो, काय अंग गरम झालं का तुझं, काही त्रास झालाय का, हे कोणाला समजते? कोणाला समजते दुसऱ्या जगातल्या? कोणालाच नाही समजू शकत.
बापाला समजू शकते आपलं हृदय, आपलं मन, आपली मानसिकता, आपला स्वभाव, की आपल्या मनात काय काय सुरू आहेत. आपण नाराज असलेलो, आपण खुश असलेलो बापाला जेवढं समजते तेवढे या जगातल्या कोणत्याच माणसाला समजत नाही. कोणी लाख आपल्याला म्हणत असेल मी तुम्हाला लय ओळखतो ना आपण कोणाला म्हणत असेल मी तुम्हाला लय ओळखतो, पण मी तुम्हाला सांगतो मायबाप जेवढे आपल्याला ओळखू शकतात तेवढे या जगातलं कोणीच आपल्याला ओळखू शकत नाही. आणि याचा स्वानुभव प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला सगळ्यांना समजते. माय आंधळी झाली असेल, माय बहिरी झाली असेल, मायची स्मृती कमी झाली असेल, स्मृतिभ्रंश मायचा बापाला मायला झाला असेल, तरी सुद्धा लेकरांचा चेहरा पाहिला, हाताला अंगाला हात लावते बघा माय बाप कोणी असतील तर ते बरोबर ओळखतात. तर हे मी यासाठी म्हणून सांगितलं की विषय निघाला म्हणून. तर ते पोराचा बाप होता, तर त्यानं सांगितलं की मी गेलो आणि मी शिव्या देत होतो, तो प्रतिशिवी मला मिळत होती, मी दुःखी आहे आणि यांच्यामुळे दुःख मिळालं, असं जे काही म्हणत होता तर प्रतिध्वनी त्याला येत होती ऐकायला. तर बापानं सांगितलं की आता तिथे जाऊन एक काम कर, तू म्हण की बा मी खूपच आनंदी आहे, मी खूप खुश आहे, मी सुखी आहे असं म्हण. हे गेलं मग आणि यानं ऐकलं बापाचं गेलं, हे म्हणत होतं मी खूप आनंदी आहे. काय होते असं म्हटल्यावर आपल्याला तेच ऐकायला येते की नाही. तर भगवंतानं सांगितलंय सायकोलॉजी अशीच आहे. आपण जे जे काही व्यक्त करत असतो, आपण जसा जसा काही विचार करत असतो तसं तसं चित्त अवस्था आपली बनत असते. कोणत्याही बाबतीमध्ये, कोणत्याही बाबतीत जी प्रवृत्ती उत्पन्न करत राहू आपण पुन्हा 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 तशी चित्ताची अवस्था आपल्या बनते. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट. जेव्हा कधी जी कोणती प्रवृत्ती उत्पन्न करत राहू, मंगल मैत्री, त्यामुळे तर सांगितले भगवंतान की कायम मंगल मैत्री करत राहा, ही चित्ताची प्रवृत्ती आपल्या तशी बनते. मग लोकांचं भलं व्हावं, सर्वांचं भलं व्हावं, कुणाच्याही वाट्याला दुःख न येऊ, कुणाच्याही वाट्याला. याच्यामध्ये जादू मंत्र नाही आहे, याच्यामध्ये अंधश्रद्धा नाही. आपले काही दीड शहाणे लोक म्हणतात असं कुठं असते का, आशीर्वाद लागते काय. आता यानं कधी आशीर्वाद घेतलाच नाही, हे आपल्यातच मग्न होतं. याला काय आशीर्वाद मिळेल आणि मिळेलच कसा. तर म्हणून तर आशीर्वाद घेताना सुद्धा आपलं चित्त स्थिर असावं लागते, आपलं चित्त एकाग्र असावं लागते. प्रवचनाच्या प्रारंभी मी शब्दप्रयोग करत असतो बघा, तुम्ही कधी ऐकत असाल तर, मन शांत ठेवून, मन एकाग्र ठेवून श्रद्धा भावनेतून बुद्धाचं वचन ऐका. हे तुम्ही जर कधी ऐकत असाल, माझ्या प्रास्ताविकामध्ये रोज मी म्हणत असतो असं जिथे कुठे प्रवचन देत असेल. कारण बुद्धाची वाणी ही मंगल मैत्री, हा आशीर्वाद आपल्याला तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा आपल्या मनाची एकाग्रता असेल, आपलं मन जेव्हा श्रद्धेनं भरलेलं असेल, आपलं मन जेव्हा शांत असेल तेव्हाच तर प्राप्त होईल. अशांत असेल तर अशांती अशांतीकडे जाते, शांती शांतीकडे जाते. माहिती आहे तुम्हाला, शांती शांतीकडे जाते, अशांती अशांतीकडे जाते. आणि त्यामुळे भगवंतानी हे 5वं अंग सांगितलंय, प्रश्रब्धी म्हणजे चित्ताची शांती, चित्त शांती किंवा चित्त सुख. त्यानंतर सांगितलं बघा समाधी. त्यानंतर काय सांगितलं, समाधी हे एक अंग आहे बोधांगामधलं. आणि त्या समाधी अंगाला सांगत असताना देखील भगवान बुद्ध म्हणाले की चित्ताची एकाग्रता, सम्यक समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता. आणि चित्ताची एकाग्रता असल्याशिवाय आपण दुःखमुक्त होऊ का, नाही होऊ शकत. आणि म्हणून हे 6वं अंग सांगितलं चित्ताची एकाग्रता. आणि 7वं अंग सांगताना सांगितलंय उपेक्षा. आणि उपेक्षा म्हणजे काय हे आपण शिकलोय, यातलं बरंच काही शिकलो आपण. वीर्य पारमिता पाहिली, उपेक्षा पारमिता पाहिली. उपेक्षा पारमिता पाहताना आपण पाहिलं की मनाची संतुलित अवस्था, मनात जेव्हा समता उत्पन्न होईल, ज्याला आपण न्यूट्रल अवस्था म्हणतो, ती न्यूट्रल अवस्था म्हणजे काय, उपेक्षा. हे सप्तबोध्यांगाचं एक अंग आहे. तर अशा प्रकारे भगवंतानं सांगितलं की जेव्हा कधी आपण अडथळे दूर करू तर ते अडथळे दूर करण्यासाठीचा हा मार्ग आहे, ज्याला म्हटलेला आहे बोध्यांग. सप्तबोध्यांग. किती बोध्यांग आहेत,
7 बोधांग आहेत बघा. बऱ्याच लोकांना बुद्ध धम्माचं आता हे जे चाललंय व्हिडिओच्या माध्यमातून रोज लोक शुक्रिया अदा करतात, धन्यवाद मानतात, थँक्यू म्हणतात आणि आम्हाला आशीर्वाद देतात. बरं वाटते आम्हाला आशीर्वाद दिला. तर असं कोणच सांगितलं की आशीर्वाद देऊ नये म्हणून आम्हाला? असं नाही आहे काही. रोज कोणी ना कोणी आशीर्वाद देते बघा. मेसेजमधून आशीर्वाद देतात, फोनवर आशीर्वाद देतात. भंतेजी एवढं मोठं चांगलं काम करत आहात तर तुम्हाला सुद्धा आरोग्य चांगलं लाभावं, तुम्हाला सुद्धा चांगलं आयुष्य लाभावं एवढं चांगलं काम करण्यासाठी सद्गदित होते मन. आम्हालाही चांगलं वाटते. सगळे माय आहे, बाप आहे, बहिणी आहे, भाऊ आहे, सगळे लोक आहे ना समाजामधले, आणि जे चांगल्या मनाचे आहेत ते असं बोलून दाखवतात. मनोमन का होईना विचार करत असतील. कोणी बोलून दाखवतात, कोणी व्यक्त होतात, कोणी अव्यक्त असतात, कोणी बोलून दाखवत नाहीत. तर म्हणून भगवंताने सांगितलं आहे की हे सप्तबोधांग सुद्धा आपण लक्षात ठेवले पाहिजे, कारण अडथळ्यांना दूर करण्यासाठीचा हा मार्ग आहे. अडथळ्यांना, 5ही अडथळ्यांना दूर करण्यासाठीचा हा मार्ग आहे, जो मार्ग आपल्याला एकदम शांती देऊ शकतो, चित्ताची शांती देऊ शकतो, चित्ताला सुखी बनवू शकतो, आपलं चित्त असं प्रसन्न बनवू शकतो. प्रीती अंग सांगितलं बघा, आनंदित राहू शकतो आपण, प्रीती उत्पन्न होते आपल्यामध्ये, म्हणजे एकदम आनंद, उत्साह, वीर्य सांगितला, वीर्याचा अंग सांगितलं, उत्साह संचारतो आपल्यामध्ये. धम्माचं काम करण्यासाठी, धम्माचं आचरण करण्यासाठी उत्साह पण खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे भगवंताने हे सप्तबोधांग सांगितलंय. जेव्हा कधी कोणी या सप्तबोधांगाचा अभ्यास करेल तेव्हा त्याला निर्वाणाचा मार्ग त्याच्यासाठी पूर्ण मोकळा होऊ शकतो. हे बोधीचे अंग सांगितले. सम्यक संबोधी वेगळी आणि त्याचाच अंग हे आहे. हे 7 अंग जे सांगितले हे बोधीचेच अंग आहेत, जे भगवंताला पण उत्पन्न झाले आणि प्रत्येकालाही उत्पन्न होऊ शकतात. भगवान म्हणाले मी एकट्यानंच निर्वाण प्राप्त केलाय आणि एकट्यानंच निर्वाण प्राप्त करू शकतो असा काही विषय नाही आहे. मी एकटाच अर्हत झालो आणि दुसरं कोणीच अर्हत होऊ शकत नाही असं सांगितलं का भगवंताने? नाही सांगितलं. भगवान म्हणाले हा मार्ग त्यासाठीच तर सांगितला. ज्या लोकांना वाटते आपले लोक कधी कधी बोलण्याच्या ओघामध्ये किंवा आविर्भावात असं बोलतात की बुद्ध एक ही हुए और दूसरा कोई हो नहीं सकता. कोणी लिहिलं नाही, कोणी सांगितलं हे? हा मार्ग चुकीचा ठरवतो ना असं बोलून आपण. तो अहंकार काय कामाचा जो बुद्धाच्या उपदेशाच्या उलटा आहे, नाही का? आणि म्हणून हे बोधीचे अंग जे आहेत, बोधी म्हणजे काय? ज्ञान. बोधीचं ज्ञान आहे. बोधी प्राप्त झाली म्हणतो आपण ज्ञान. आणि ज्ञान हे एकच नाही तर असे वेगवेगळे ज्ञान आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला आज किती अंग सांगितले ज्ञानाचे? बोधीचे 7 अंग सांगितले. हे खूप महत्त्वाचे अंग आहेत. बऱ्याच लोकांना, आपल्या बिचाऱ्या लोकांना ज्यांचा अभ्यास नाही त्यांना हे माहीत होत नाही. पुण्याच्या आमच्या एक उपरवट ताई आहेत, भगिनी आहेत. त्या दिवशी आम्ही पुण्याला गेलो होतो. त्यांनी सांगितलं की भंतेजी हे थांबू आणि कितीतरी वेळा प्रत्येक प्रवचन ऐकू माझी डायरी भरली. मी लिहिलंय. बरेच लोक असे आहेत. आपले पाटील सर, रमेश पाटील सर त्या दिवशी आले होते बघा, N12 मध्ये राहतात. त्यांनी पण सांगितलं की मी लिहू ठेवलंय भंतेजी आणि माझी अशी इच्छा आहे, तुमची परमिशन असेल तर. त्या उपरवट ताई पण म्हणाल्या, ते सर पण म्हणाले की आपली जर परवानगी असेल तर पुस्तक रूपाने हे प्रकाशित करण्याची आम्हाला परवानगी द्यावी. मी म्हटलं बा साधू आम्हाला तर काही वेळ नाही, पण तुम्ही जर प्रकाशित केलं तर चांगलीच तर गोष्ट आहे. 10 पारमिता समजतील लोकांना, हे सप्तबोधांग समजतील लोकांना आणि मनामध्ये असणारे अडथळे समजतील लोकांना. एका शब्दाचं महामंगल सूत्राचे आपण विश्लेषण केलं आहे. खरं तर बऱ्याच पुस्तकांमध्ये तुम्ही जर वाचक आहात, तुम्ही अभ्यासू आहात, तुम्ही जर पाहिलं तर विस्ताराने जास्त कुठे सांगितलं गेलेलं नाही आहे. फक्त जिथे कोणी प्रवचन देत असेल वेगवेगळे उदाहरणं देऊन त्याला पुष्टी देणारे बस तेवढेच आहेत. पुस्तकामध्ये बऱ्याच पुस्तकात, आता मी पण तर अभ्यास करतो आहे, तर बऱ्याच पुस्तकांमध्ये फारच शॉर्ट सांगितलेलं आहे. पुस्तकं भरपूर आहे पण त्याच्यामध्ये जे लिहिलं गेलं आहे ते शॉर्टमध्ये आहे. हे विस्ताराने आपल्याला ऐकायला मिळते आणि त्यामुळे मी तर कधी म्हणतो या यूट्यूबच्या मालकाचे धन्यवाद मानले पाहिजे. ते सर्वांपर्यंत पोहोचवते हो, पैसे घेते ते
पैसे घेत नाही असं नाही, ती ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे जे असते तर त्याला पैसे लय भेटतात. यूट्यूबवाल्याला भेटू द्या पैसे, सर्वांचंच मंगल हो, परंतु यूट्यूबवाला भगवंताची वाणी घराघरात पोहोचवते, फेसबुकवाला भगवंताची वाणी सर्वांपर्यंत पोहोचवते. जे जे कोणते असे ॲप आहेत सोशल मीडियावरती, हे सर्व ॲप जे आहेत तर भगवंताच्या वाणीला, संत महापुरुषांच्या विचारांना एक दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतात. आणि म्हणून त्यांचे सुद्धा धन्यवाद मानत असतो आपण कधी कधी, आणि मानले पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तर तुम्हाला सरते शेवटी मनाशी आणि मनाच्या स्वभावाशी संबंधित असलेली एक कथा सांगतो, एक दृष्टांत सांगतो. एका गुरुजीकडे बरेच शिष्य होते आणि गुरुजी गुरुकुल असायचं त्या काळामध्ये. तर त्या गुरुजीकडे भरपूर शिष्य होते. त्यात एक शिष्य होता मंद बुद्धीवाला होता. काही लोकही असतात मंद बुद्धीवाले, बोलता बोलता लोक म्हणतात मंद आहे का म्हणतात. तुम्ही म्हणत असाल कधी कधी कोणाला, म्हणजे जे असतील समजा त्यांच्यासाठी शब्द प्रयोग करतात कधी कधी की मंद आहे का तू. तर मंद बुद्धीवाले लोक असतात. तर तो एक शिष्य होता, तो मंद बुद्धीवाला होता. आज्ञाधारक होता, प्रामाणिक होता, स्वभाव चांगला होता त्याचा, परंतु मात्र मंद बुद्धीवाला होता. काही लोक आपल्याही समाजातले आम्हाला वाटते मंद बुद्धीवालेच आहे, ज्यांना बाबासाहेब समजलेले नाही, जे आपल्याच हिशोबाने बाबासाहेब मांडतात, सांगतात. अशा लोकांना मग ते कोणीही असो, आपण नाव ठेवत नाही, टीका करत नाही, पण ते मंद बुद्धीवालेच आहेत असा माझा मानस आहे. कारण बाबासाहेब आपल्याला वाटतात तसे आपल्याच हिशोबाने आपण सांगत राहिलो, हे सांगितलं ते नाही सांगितलं, हे मानलं ते मानलं नाही, तर एका बोधिसत्वाबद्दल आपण काय सांगावं. बुद्ध होणारी जी व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीच्या बाबतीत जर आपण चुकीचं काही बोलत असेल, सांगत असेल, त्यांना असं वाटत असेल, त्यांना तसं वाटत असेल, तर हा आपला मूर्खपणा आहे की नाही. आणि म्हणून मग तो शिष्य जो होता त्याला लक्षात राहायचं नाही काही, आणि तो काही जास्त हुशार नव्हता. बाकीचे विद्यार्थी फार हुशार होते, शिकवत तर यांनाही होते गुरुजी, पण हा शिक्षणात काही जास्त हुशार नव्हता. तर मग एक दिवस गुरुजींनी त्याला आपल्या रूममध्ये बोलवलं. तर गुरुची शिष्यानं सेवा केली पाहिजे असा नियम आहे. भिक्षूंना पण सांगितलं भगवंताने की जस्त भिक्खूंची सेवा केली पाहिजे. लहान्या भिक्षूंनी, लहान्या श्रामणेरांनी, भिक्षूंनी ते वडिला समान असतात ना, ज्येष्ठ. तर मग त्या शिष्याला एक दिवस गुरुजींनी आपल्या रूममध्ये पुटीमध्ये बोलवलं आणि त्याला सांगितलं, बा माझे हातपाय दाबून दे, डोकं दाबून दे. तर त्यानं हातपाय दाबून दिलं, डोकं दाबून दिले. आणि मग उशीर झाला तर त्याला सांगितलं की जा आता आणि झोप. दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलवलं आणि पुन्हा गुरुजीला त्याच्याबद्दल प्रेम वाटलं, बा एवढा चांगला सेवाभावी आहे, एवढा आज्ञाधारक आहे, तर याला आपण शिकवावं तर कसं शिकवावं, कोणती युक्ती लढवावं आपण याला शिकवण्यासाठी की जेणेकरून हा पण हुशार होईल. तर गुरुजीच्या डोक्यामध्ये एक शक्कल आली, आयडिया आली. गुरुजी त्याला म्हणे, बघ उद्यापासून जंगलामध्ये फिरायला जात राहा म्हणे, जंगलामध्ये फिरायला जात राहा म्हणे. ठीक आहे म्हणे, आपली जशी आज्ञा. आणि जंगलातून परत आल्यावर माझ्याकडे येत राहा. तू जे जे काही निरखलेलं आहे, पाहिलेलं आहे जंगलात, ते मला येऊन सांगत राहा म्हणे, म्हणजे तुझ्या बुद्धीमध्ये वाढ होईल, बुद्धी गुणांक तुझा वाढेल, बुद्ध्यांक वाढेल. तो म्हणे ठीक आहे. तो गेला जंगलामध्ये. पहिल्या दिवशी जंगलात गेला, फिरला इकडे तिकडे. त्याला एक साप दिसला आणि साप दिसला ना आला पुन्हा मग आश्रमामध्ये. आल्यावर गुरुजीला नमस्कार केला आणि गुरुजीने विचारलं त्याला, कुठे गेला होता. जंगलात गेलो होतो गुरुजी. हां बरं, मग जंगलात काय पाहिलं. तर ते म्हणे गुरुजी साप पाहिला म्हणे मी. तर गुरुजी म्हणे साप कसा होता. तर ते म्हणे नांगराच्या फाळसारखा होता. साप कसा होता. तर नांगराच्या फाळसारखा होता म्हणे ते. तर गुरुजीला वाटलं बा खरंच साप असा लांबा राहते, तर नांगराच्या फाळासारखा असेल, ठीक आहे. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी गेला.
दुसऱ्या दिवशी गेल्यावर याला हत्ती दिसला जंगलामध्ये. हत्ती दिसल्यावर यानं गुरुजीने विचारलं, आता काय पाहिलं? तर हा म्हणे हत्ती पाहिला म्हणे गुरुजी. हत्ती पाहिल्यावर गुरुजी म्हणे हत्ती कसा होता? हा म्हणे नांगराच्या फळासारखा होता. आता गुरुजीला वाटलं बा त्या हत्तीचे पाय असतात तसे, सोंड असते तशी असेल हत्ती पण नांगराच्या फळासारखा. गुरुजी म्हणे ठीक आहे. पुन्हा तिसऱ्या दिवशी गेला. तिसऱ्या दिवशी याला काही दिसलं नाही, पण येता येता ऊसाचं शेत दिसलं एक. यानं ऊस घेतला एक खाण्यासाठी हातामध्ये, खात खात आला. तर मग याला विचारलं गुरुजीने, आज काय पाहिलं? तर गुरुजी मी ऊस पाहिला म्हणे. ऊस खाल्ला, पाहिलाच नाहीत. तर गुरुजीने विचारलं ऊस कसा होता? गुरुजी नांगराच्या फाळासारखा होता. तर गुरुजीला वाटलं बा ऊस ऊस असते, सरळ असते, नांगराच्या फाळासारखा असेल ऊस. गुरुजी समजून घेत होते. गुरुजी हुशार होते आपल्यासारखे. पुन्हा गेला. तर त्या दिवशी गुरुजीने सांगितलं सगळ्यांना एक दिवस शिष्यांना की गावामध्ये जा, एका घरी पंचपक्वानाचं जेवण आहे आणि ते जेवण करून या. हाय त्यांच्या बरोबर गेला शिष्य. जस मस्त जेवले सगळेजण आले. तिथं जेवण होतं, पुरणाच्या पोळ्या, दूध, लोणी, तूप, काय काय असं जेवण होतं. तर याला गुरुजीने विचारलं गावात गेल्यावर काय पाहिलं? कुठे गेला होता? तर जेवायला गेलो होतो. जेवायला गेल्यावर काय पाहिलं? तर यानं सांगितलं गुरुजी दूध पाहिलं म्हणे मी आज. तर तेव्हा दूध दुर्मिळ होतं, भेटत नसेल रोज रोज. सणावाराला पुरणाच्या पोळ्या आणि दूध वगैरे काही करतात बघा. यानं दूध पाहिलं होतं. तर गुरुजीने विचारल्यावर यानं सांगितलं गुरुजी आज दूध पाहिलं म्हणे. तर गुरुजीने विचारलं बा दूध कसं होतं? तर हा पठ्ठ्या तेव्हा म्हणजे दूध नांगरासारखं होतं, नांगराच्या फाळासारखं होतं. गुरुजीनं डोक्यावर हात मारू मारू घेतला. गुरुजी परेशान झाला. गुरुजी म्हणे हा शिकायला आलाय खरा, पण शिकलेला मूर्ख माणूस आहे म्हणे. याला शिक्षण घेऊन काहीच उपयोग नाही आणि त्याच्यामुळे हा मंद ते मंदच राहील म्हणे. तर त्यामुळे कधी कधी काही काही लोकांची प्रवृत्ती सुद्धा अशीच असते. तुम्ही लाख तत्व समजून सांगा, ते आपल्या तत्वावर ठाम नाही 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 हे असंच असते, नाही 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 ते तसंच असते. कोणत्याही बाबतीमध्ये ते आपल्याच मनाच्या मनोप्रवृत्तीवर ठाम असतात. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलंय की जे 5 अडथळे आहेत त्या 5 अडथळ्यांना दूर करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी, त्याचा परिहार करण्यासाठी, त्याला संपवण्यासाठी हे बोधांगातील किती अंग? 7 अंग आहेत. आणि या 7 अंगांचा अभ्यास करून आपण निर्वाण प्राप्त करू शकतो. लक्षामध्ये. तेव्हा आजच्या दिवसासाठी भगवंताने सांगितलेल्या महामंगल सूक्तातील 4 आर्य सत्याच्या दर्शन लाभापैकी 4थं आर्य सत्य आणि त्या 4थ्या आर्य सत्यापैकी सम्मा सती म्हणजे सम्यक स्मृती ज्याला म्हटलेलं आहे, ते सम्यक स्मृतीचं अंग आपण आज इथे संपवित आहोत. निश्चितपणे ते आपल्याला समजलं असावं असे मी गृहीत धरतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु